नमस्कार, मी सचिन वायकोळे. आज आपण बघणार आहोत 26 जानेवारीचं भाषण, अर्थात प्रजासत्ताक दिन. हा प्रजासत्ताक दिन साजरा का केला जातो? काय या प्रजासत्ताक दिना दिवशी देशभरामध्ये उत्सव असतो? तर या दिवशी आपण संविधान स्वीकारलं, ते संविधान अंमलात आणलं आणि हा उत्सव म्हणून आपण हा दिवस साजरा करतोय. तर याच्यावरच एक छोटं भाषण आज आपण बघणार आहोत. तर चला मग बघूयात आपण की छोटं भाषण तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ते करता येईल. तर चला आपण ते भाषण बघूयात. अतिशय छोटं आणि सुंदर असं भाषण आपण या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण करूयात. फक्त 4 टप्पे आहेत आणि त्या 4 टप्प्यांच्या वरच तुम्हाला ते भाषण करायचंय आणि ते मुद्दे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगेल की हे भाषण समोरच्या प्रत्येक श्रोत्याला आवडणार आहे. चला तर मग आपण बघूयात हे भाषण. प्रजासत्ताक दिनाच्या उपस्थित सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या मातृभूमीला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवानांना मी अभिवादन करतो. ज्यांच्या योगदानातून हे संविधान आकाराला आले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे नतमस्तक होतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पुढे 26 जानेवारी 1950 रोजी आपण संविधानाचा स्वीकार करून ते अंमलात आणले. भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या दिवशी आपण स्वतःसाठी एक शासन प्रणाली अर्थात संविधान निर्माण केले. दुसरा टप्पा आहे त्याचा प्रजासत्ताक दिन आणि लोकशाही. भारतीय संविधानाची अंमलबजावणी आजच्या दिवशी आपण केल्याने हा उत्सव म्हणून देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हक्क आणि कर्तव्य हे या संविधानानेच आपल्याला बहाल केले आहेत. लोकशाही, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी मूल्यांचे प्रतीक म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून आपल्याला या संविधानाकडे पाहिलं जातं. न्याय, स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता ही आपल्या संविधानाची मूलभूत तत्वे आहेत. याचे पालन ही आपली भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी आहे. एकता आणि समानता. भारतात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे नागरिक एकत्र आणि गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विशेष म्हणजे आम्ही सारे भारतीय एक आहोत या भावनेतून सर्व धर्मीय उत्सवामध्ये एकत्रित सर्वजण सहभागी होत राहिले आहेत. हीच आपल्या एकतेची ठळक खूण आहे. श्रीमंत, गरीब, लहान, मोठा, या जातीचा, त्या जातीचा, या धर्माचा किंवा त्या धर्माचा असा कोणताही भेद न करता कायदा सर्वांना समान आहे आणि ही समानता आपल्याला या संविधानानेच दिली आहे. आज प्रजासत्ताक दिन साजरा करताना ही सारी मूल्ये व देशाभिमान आपल्या मनात निश्चितपणेच कायम जतन करून ठेवूयात. प्रगती आणि आव्हाने. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण विज्ञान तंत्रज्ञान विकसित केले, नवी क्षेपणास्त्रे निर्माण केली, आपले सैन्य बळ वाढविले व ते अत्याधुनिक शस्त्रासह सज्ज ठेवले. शेतीसाठी नवनवे प्रयोग करत ते यशस्वी केले. हे करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे, माणसाला माणसासारखी वागणूक देणे, गरीब श्रीमंत भेद नष्ट करणे, महापुरुषांच्या विचारांचा जागर करत या देशातील तरुणांना आणखी चांगली दिशा देणे, व्यसनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे अशी आव्हानेही आपल्या समोर आहेत. यासाठी आपण सारे एक होऊन हे काम आणखी व्यापक करण्याची आज शपथ घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही भाषण करा. मी खात्रीने सांगेल छोटं भाषण असतं, कारण या वेळेला आपल्याला खूप कमी वेळेत भाषण करायचं असतं. अगदी इकडचं तिकडचं न बोलता मोजकच सर्व मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. आणि आज जे मी तुम्हाला भाषण करून दाखवलं तेच भाषण तुम्ही केलं तर मी खात्रीने सांगेल की निश्चितपणेच समोरच्या सर्व उपस्थित श्रोत्यांना ते भाषण आवडेल. धन्यवाद.